नेहा, नेहा, या ना काकू. कामात आहेस का ग? नाही, बोला ना, काय झालं? अगं काही नाही, बाहेर गणपतीच्या नैवेद्याची चर्चा चालली होती. म्हटलं नेहमी तूच करतेस ना, मोदक, प्रसादाचा शिरा, पंचामृत. ह्याही वर्षी करशील ना? नाही म्हणजे तुझ्या मनस्थितीची कल्पना आहे मला, पण अगं देवाची सेवा केली ना की मार्ग निघतो काहीतरी. विघ्नहर्ता आहे ना तो. कळतंय मला काकू तुमचं, पण यंदा कोणी दुसरं नाही करू शकत का ग? काही पैशाची अडचण आहे का? नाही काकू. नेहा, अगं बोल ना. तसं असेल तर आम्ही आहोत ना. नको काकू. मग नैवेद्य करायला तू नाही म्हणतेस म्हणजे? खरंच काय नाही झालंय काकू. काय झालं नेहा? तू काहीतरी लपवतेस माझ्यापासून. घरचा फोन आला होता का? कुणी काही बोललंय का तुला? त्या सिम्मीने काही त्रास पुन्हा? नाही काकू, तसं काही नाहीये. मग काय झालंय? बोल ना, माझी शपथ आहे तुला. काकू, अगं काय असेल ते सांग. मी तिथे असलेलं काही जणांना खटकतंय. मी तिथे नसलेलंच बरं. कोण म्हणाला असं? कुणी काही बोललं का तुला? मी मगाशी त्या बायकांना बोलताना ऐकलं. ते म्हणत होते यशनी सोडलं, नवऱ्याने टाकून दिलेली. मी इथे राहिलेलंही खटकतंय काकू त्यांना. तर नैवेद्य करून द्यायला तर नको काकू, राहू द्या. मी नाही करत हे सगळं. हे बघ, तुला नैवेद्य बाप्पासाठी करायचंय. पण तरी काकू, मला इतरांना दुखवायचं नाहीये. कोणाला त्रास देऊन मला काही करायचं नाही. त्यापेक्षा नको. काही त्रास होत नाही कुणाला. नेहा, तू कधी त्रास दिलायस का ग कुणाला? जमेल तसं, जमेल तेव्हा मदतच केली आहेस सगळ्यांना. उगाच त्रास करून घेऊ नको. चल. काय मग यंदा नैवेद्य कोण बनवणार? अगं, जाधवांना सांगायचं का? अगं जाधवांकडे पाहुणे पुष्कळ येतात आणि मग त्या काही वेळ नाही मिळाला म्हणून कारण देतील. तर आपण बंडू काकूंना सांगूया का? अगं, बंडू काकूंना सांगूया आपण. काय काय चर्चा चालली? काकू, जाऊ द्या ना काकू. तू थांब जरा, मी बोलतेय ना. नेहा इथे आल्यामुळे कुणाकुणाला त्रास होतोय? का हो, तुम्हाला त्रास होतोय? तुम्हाला त्रास होतोय का? का आतापर्यंत जोराजोरात चर्चा चालली होती, आता काय झालं? त्रास म्हणजे असं झालंय म्हटल्यावर नेहा त्यातच गुरफटलेली असणार. आपण बोलवायचं आणि भलतंच काही होऊन बसायचं. असं सगळं म्हणजे काय? काय ऐकलंय तुम्ही? का अर्धवट काहीतरी ऐकून तर्क बांधायचे उगाचच? अहो, आपल्या चाळीत राहणाऱ्या कुणाच्या बाबतीत असं घडलं तर आधार द्यायचा का कान गोष्टी करत मन रमवायचं? नाही, तसं नाही. पण आता मुलं मोठी व्हायला लागली आहेत. विचारतात की परीचे बाबा कुठे आहेत. मग आम्ही काय उत्तर द्यायचं? हो हो, अगदी बरोबर आहे. मुलं आम्हाला पण विचारतात ना. अहो, मग विचारलं तर सांगायचं. काकू, या सगळ्या बोलतायत ते खरं आहे. मी अशी अचानक परत आले म्हटल्यावर प्रश्न तर पडणारच ना. आणि लहान मुलांना उत्तरं देणं किती अवघड आहे हे मला माहिती आहे. माझी पण तर मुलगी आहे ना काकू. पण तुम्ही सगळे टेन्शन घेऊ नका. मी जास्त दिवस तुम्हाला त्रास देणार नाही. मी दुसरीकडे घर बघतेय. मी लवकरच इथे शिफ्ट हो. झालं झालं समाधान? एखादा माणूस अडचणीत असेल तर त्याला अजून त्रास द्यायचा, हा तुमचा शेजार धर्म? ही तुमची माणुसकी? मी सांगते, माझ्या लेकीचं काहीही चुकलेलं नाहीये. तिने कुणाला कसलाही त्रास दिलेला नाहीये. उलट जमेल तेव्हा जमेल तितकी मदतच केली सगळ्यांना. अशी लेक मिळणं हे फार भाग्याचं आहे. आणि आजपर्यंत
कुणाला दुखलं खुपलं, कुणाकडे पूजा असली तर प्रसाद करायला नेहा, नेहा बघेल, नेहा येईल, आडल्या पडल्याला नेहा, धावपळ करायला नेहा, काही सण समारंभ असेल तर तयार करायला नेहा. असंच होतं ना सगळं काय. आणि ती बिचारी आपल्या घरचं मानून असंच सगळं करत आली, अजूनही करते. पण आज आज तुम्ही सगळ्यांनी असं वागून तिला पोरकं केलं. हे असले शेजारी असल्यापेक्षा. काकू काकू तुम्ही त्रास करून घेऊ नका. चला चला आपण आज चला या. सॉरी नेहा, आम्हाला असं नव्हतं म्हणायचं, पण जे कानावर आलं ते. सॉरी. अगं आम्हाला काळजी वाटत होती म्हणून. हट झाली असेल तर सॉरी नेहा. नाही काकू तसं नाहीये. आलिया आणि तू दर्शनही नाही घेतलंस. ये ना. खरंच बाप्पा, काय करू कसं करू काही सुचत नाहीये. तूच आता मार्ग दाखव. यश यश नाहीये रूम मध्ये. यश नाही, मग गेला कुठे? मला काय विचारतोयस? मला वाटलं तुला माहिती असेल. नाही मी तर आत्ता आलोय. अरे पण सकाळपासून फोन झाला असेल ना, तुम्ही कामावरती एकत्र जाता दोघ जण. हो पण आज काही झालं नाही. काय त्याचा मिस कॉल पण नाहीये. प्रशांत बघ, यश सर कुठे ते बघ आणि त्यांना ताबडतोब इथे बोलवलंय म्हणून सांग. जा पळ. यस सर तर सकाळी सकाळीच बाहेर पडले. काय? आज तर ते ड्रायव्हरला पण सोबत नव्हते, घेऊन गेले. ड्रायव्हरला नेलं नाही सोबत? काही बोलला का जाताना? बरं ठीक आहे जा. ड्रायव्हरला न घेता गेला? काल मी त्याला त्याच्या आई वडिलांच्या ऍक्सिडेंट बद्दल बोललो. नाही बोलायला पाहिजे होतं ते. तेच सगळं डोक्यात ठेवून निघून गेला नसेल ना आता. नाही सांगायला पाहिजे होतं मी काल तर. उगीच बोललो. काका असं काही नाहीये. तू नको एवढं मनाला लावून घेऊ. यशला कधी ना कधी तरी हे कळणार होतच ना, मग ते आत्ता कळणार. आणि आजोबा माझ्याशी बोलले ना काल. ते म्हणाले की तू हे यशशी बोलून काही चुकीचं नाही केलंयस. कोणीतरी कधीतरी यशला हे शांतपणे समजवणं गरजेचं होतं आणि तू समजवलं. ठीक आहे. त्याला समजावलं का त्याला दुखावलं ते माहिती नाही, पण मी सांगितलं त्यातलं त्यांनी किती ऐकलं, कुठल्या वेळेला तो निघून गेला तेही माहिती नाहीये मला. एखाद्या माणसावरती संकट यायला लागलीत ना की अशी अचानक येतात रे. मला तर वाटतं यशच्या सगळ्यात जवळच्या माणसांनी त्याला दुखवायचं ठरवलंय. आत्ताही ड्रायव्हर न घेता निघून गेलाय. तो जीवाला घोर लावून ठेवतो रे. हे असं वागून काहीतरी कमी जास्त झालं तर. काका असं काही होणार नाही. आपण यशला ओळखत नाही का? आत्ता सुद्धा तो या सगळ्यातनं बाहेर पडायला स्वतःला कामामध्ये गुंतवून घेत असेल. हा, तो काही असं अपसेट होऊन नाही बसणार. मी तुला सांगतो, आत्ता सुद्धा तो एखाद्या मीटिंग मध्ये असेल. स्वतःला त्यांनी कम्प्लीट अकोवाईट ठेवलं असेल. खरंच? हो. तू लाव, फोन लाव त्याला. आता कुठे ते बघ, मला बघायचं. लाव. तू शांत हो. मी जाताना वाटेत मी फोन करेन आणि बोलणं झालं की सांगेन. अरे वाटेत काय, मी सांगतो ना तुला. लाव आधी फोन लाव त्याला. बरं. उचलतो. बोल ना काय. यश कधी असं नाही करत. अरे काय करत नाही, बोल ना काय. त्याने फोन बंद केलाय काका. बंद केलंय? हो काका. नेहा, अगं ऐक की मला बोलायचं होतं जरा तुझ्याशी. काय ऐकू मी तुझं? लाज नाही वाटत तुला? इथे काय आता तमाशा करायला आलाय? का करतोयस असं? का आलाय पर माझ्या आयुष्यात? का त्रास देतोयस मला? इतका नीचपणा केल्यावर लाज नाही वाटत तुला माझ्या समोर यायची? हा सांग ना, का करतोयस हे सगळं? माझ्याच माणसासमोर, माझ्याच घरात येऊन माझ्याबद्दलच खोटं बोलला. तुझा आजारपण बघून मी तुला माफ केलं. मी दया खाल्ली तुझ्यावर.
खरं तर त्याच दिवशी जेव्हा तुला पहिल्यांदा पाहिलं होतं ना, तुला घराबाहेर काढायला हवं होतं. नाही ना काढलंस तू, मग आता बोलून काय उपयोग आहे? काय उपयोग आहे? माझ्या आयुष्याची वाट लावली आणि म्हणतो काय उपयोग आहे? नेहा हे बघ, आपण रस्त्यावर आहोत. हा मी तुला अविनाश नाईकची बायको किंवा नेहा कामत म्हणून कोणी ओळखत नसेल, पण यशवर्धन चौधरी. एक मिनिट, यशचं नाव तू तुझ्या तोंडातनं काढायचं नाही. लायकी पण नाहीये तुझी, लक्षात ठेव. बर नाही काढ, पण माझं ऐक तर घे. मला खूप महत्वाचं बोलायचंय तुझ्या. मला काही ऐकायचं नाही, मला जाऊ दे. नेहा, त्या दिवशी मी खोटं बोललो होतो, सर्वांसमोर खोटं बोललो होतो. अगं खरंच मी खोटं बोललो होतो, मी सांगतोय ना तुला. हे आत्ता बोलतोयस तू? आता हे जे सगळं बोललायस ना, हे सगळं यश समोर बोलायचं. चल. नाही ग नेहा, हे मी तुला सांगतोय कारण तू माझी बायको आहेस आणि मी तुझा नवरा आहे. भले तुला दुसरा नवरा असला तरी मी तुझा पहिला नवरा आहे ग. आणि कुठल्याही नवऱ्याला आपली बायको दुसऱ्या बरोबर बघायला नाही ना आवडणार. अच्छा, इतकी वर्ष नाही आठवलं तुला? आता आठवतंय की मी तुझी बायको आणि परी तुझी मुलगी आहे? आता हे कुठलं नवीन नाटक? हे काय खोटं बोलतोयस? अगं खरंच खोटं काही नाहीये यार. अच्छा, मला कारण आजारपणाचं सांगितलं आणि म्हणून तू नोकरीवर टिकला होतास, लक्षात ठेव. मी आजारी आहेच नेहा, मरायला आलोय मी, खरं आहे ते. पण मला सांग, तरी मी तुला परपुरुषाबरोबर कसं सहन करू शकेन ग? खूप प्रयत्न केला मी, पण नाही ग जमलं ते मला. म्हणून इतक्या नीच थराला गेलास तू? गरजेचं होतं ते नेहा, नाही तर तुला त्या घरातून बाहेर कसं काढता आलं असतं? तुझ्या आयुष्यातून यशला कसं बाहेर काढून टाकता आलं असतं? आता ते नातं संपलंय नेहा, आता आपण एकत्र येऊ शकतो. असं नको बोलूस नेहा. हे बघ, जेवढे दिवस उरलेत ना तेवढे आपण एकत्र काढूया. हा, चिडून बघायला काय झालंय नेहा? काय काय बोललास? आता तुला गरज लागेल माझी. आता पॅलेस वरून थेट रस्त्यावर आलीस ना तू. अगं तिथे तू यशवर्धन चौधरीची बायको होतीस, तिथे रस्त्यावरचं काळं कुत्रही नाही ग विचारत आहे तुला. आणि यशवर्धन चौधरी म्हणजे मोठा माणूस. आता त्याची बायको सोडून गेली म्हणजे चार चौघात रस्त्यावर चर्चा होत असणारच ना. आता तू कुठेही गेलीस तरी ही चर्चा तुझी पाठ सोडणार नाही का नेहा? आणि नवऱ्याने टाकलेल्या बाईला जगात फारशी किंमत नसते का नेहा? लोक तिच्याकडे फक्त फायदा घेण्यासाठी म्हणून बघतात. हे बघ नेहा, तू माझ्याशी लग्न कर, मी तुला आयुष्यभर प्रोटेक्ट करेन. लांब राहा माझ्याहून. त्रास देतो का तुम्हाला? यापुढे जर माझ्या समोर आलास, मला त्रास दिलास तर खबरदार. मला यशवर्धन चौधरींची इन्फॉर्मेशन ताबडतोब हवी आहे. त्याची गाडी कुठेही जरी दिसली तरी आधी मला कळवा, ओके? मग सगळीकडचं सीसीटीव्ही फुटेज चेक करा, पॅलेस पासून मुंबई पर्यंतचं, मुंबई पासून लोणावळा, लोणावळा ते पुणे, सगळीकडचं, आणि ताबडतोब मला कळवा, ओके? मी वाट पाहतोय. हा. काय झालं सर? तुम्हाला लवकरात लवकर कोणाची इन्फॉर्मेशन हवी आहे का? यशची. यश सरांची? यश गायब झाला. तो पॅलेस मधून सकाळी निघून गेला रागारागात कुठेतरी. काय? आणि आता कुणालाही माहिती नाही, फक्त जाताना त्याला एका नोकरांनी पाहिलंय. बरं, त्यांनी ड्रायव्हर नेला नाहीये, मोबाईल त्याचा बंद आहे. मी खूप रेस्टलेस झालो आता. सर ते नेहाकडे गेले असतील का? नेहाकडे? नाही, नेहाकडे तो आता जाणं शक्य नाही. तरी एकदा विचारायला काय हरकत आहे ना? त्यांना ते सापडू नये असं वाटत असणार म्हणून ते अशाच ठिकाणी गेले असणार, जे ठिकाण तुमच्या डोक्यातही येऊ नये. मी एकदा नेहाला फोन करून विचारते. हॅलो, हा शेफाली बोल. नेहा, यश सर आल्यात का ग तुझ्याकडे? यश आणि इथे एवढं सगळं झाल्यानंतर तर शक्यच नाहीये तू इथे ये. काय झालं, तू का असं विचारतेस? आज ऑफिसला नाही आले सर? नाही ना ग, ना ऑफिसमध्ये ना घरी, आय मीन ना पॅलेसवर. ते ना सकाळी सकाळी कोणालाही काही न सांगता निघून गेले. ड्रायव्हरला पण सोबत नाही घेऊन गेले. त्यांचा काही निरोपही नाहीये आणि आता फोन पण लागत नाहीये. काय सांगते शेफाली तू? हॅलो नेहा, ऐक, मला वाटलंच तू पॅनिक होशील. तू प्लीज स्वतःला त्रास करून घेऊ नको.
तू शांत राहा, काही काळजी करू नको, शोध सुरू आहे. नाही तसं नाही, पण कुठे गेलाय तो? काही सांगितलं नाही त्यांनी? अगं नेहा, सगळीच गडबड झाली आहे. काय झालं? झालं असं की तुझी बाजू समजून सांगण्याच्या नादामध्ये विश्वजित काकाने यशला खरं सांगून टाकलं की कसा त्याच्या आई वडिलांचा अपघात विश्वजित काकामुळे झाला होता आणि ते सगळं घडलं. ते सगळं यशला भयंकर लागलं म्हणजे काय, त्याने डोक्यात राग घालून घेतला. मग तो आजोबांकडे गेला, त्यांनी जाब विचारला, पण खूप संतापला तो. आता त्याला असं वाटायला लागलं ना की सगळे घरातले सगळेच त्याच्याशी खोटं बोलतायत, त्याला फसवतायत, काही ना काही त्याच्यापासून लपवतायत. आणि ह्याच रागात तो आता घराच्या बाहेर पडलाय. पण काही कळायला मार्ग नाही यार. त्यांनी फोन बंद केलाय, कुणाला घेऊन गेला नाही सोबत. काय बरं ऐक ना, मी तुला काय सांगतो नीट ऐक. तुला जर त्याचा फोन आला, कदाचित रागात करेल, चिडून करेल, काहीतरी जाब विचारायला करेल, प्रश्न विचारायला करेल, मला माहित नाही. पण तुला जर यशचा काहीही फोन आला, कधीही फोन आला, तर ताबडतोब मला कळवा दे. ओके? हो. हा, आणि तू काळजी नको करू, मी काही पत्ता लागला तर कळवतो तुला. बाय. चल बाय, मला आता बाकीचे फोन करायचे. बाय. सर तुम्ही टेन्शन नका घेऊ, ते सापडतील. आई, तू बाप्पाशी बोलतेस? हो बाळा. तुला किती वेळा सांगितले, जर उंदीर मामाच्या कानात सांगितलं तर बाप्पापर्यंत फास्ट पोचतं. तुला नसेल जमत तर मी सांगते. काय सांगायचंय बाप्पाला? तुला काय हवंय का? नवीन ड्रेस, नवीन साडी. गुड्डी ताईने तिच्यासाठी बाईक मागितली. आणि ओजस म्हणत होता त्याच्या आईने त्याच्या मामासाठी नोकरी मागितली. बाप्पाकडे मागितल्या ते सगळं मिळतं. तुला काय हवंय सांग ना. सांग ना, काय सांगायचंय? मी सांगते उंदीर मामाच्या कानात. नाही नको, मी सांगते. पप्पा, यश सकाळपासून कोणाला न सांगता घराबाहेर पडलाय. तो कुठे आहे कोणालाच माहिती नाही आणि त्याचा फोन पण लागत नाही. बाप्पा प्लीज, बाप्पा प्लीज प्लीज त्याची काळजी घ्या बाप्पा, आणि त्याला सुखरूप घरी परत आणा. आई, तू फ्रेंड बद्दल बोलतेस? आणि फ्रेंडला सगळे रस्ते माहितीये, आणि तो संध्याकाळी आरतीला येणार आहे. तुझा फोन घेत नाहीये का? तू कामात असेल, त्याला काम लवकर संपवायला लागेल ना. मी काल त्यांना फोनवर गणपतीसाठी यायला सांगितलं होतं, आणि त्यांनी मला प्रॉमिसही केलं. तो प्रॉमिस कधीच नाही तोडणार. खरंय, जर तुला प्रॉमिस केलंय ना त्यांनी, तर तो नाही तोडणार.